हरिओम. मी भाग्यश्री वीरा आव्हाड, सिन्नर उपासना केंद्र. माझा अनुभव असा आहे की म्हणजे एक दिवस मी आणि माझी बहीण आम्ही टू व्हीलरवर म्हणजे स्कूटीवर गावाला चाललेलो आणि तेव्हा दुपारची वेळ होती, 3-4 वाजताची वेळ होती आणि गावाला चाललेलो म्हणजे म्हणजे माझे चुलता आणि चुलती गावाला सिन्नर तालुक्यामध्येच निमगाव म्हणून गाव आहे, तिथे राहतात. तर आम्ही जस्ट त्यांना भेटायला चाललेलो आणि चाललो होतो रस्त्याने तिकडनं म्हणजे गेलो तिकडे आणि ते बसलो थोड्या वेळ. नंतर आम्हाला खूप उशीर झाला, येताना आम्हाला 7 वाजले आणि तेव्हा अंधार लवकर पडत होता आणि 7 वाजले आणि त्यांनी काय केलं की म्हणजे थोडंसं म्हणजे तांदूळ आणि भाजीपाला वगैरे आम्हाला दिला आणि आम्ही त्या गोणीमध्ये भरला आणि माझ्या म्हणजे स्कूटी चालवताना पुढे जो जागा राहते तिथे आम्ही ती गोणी ठेवली तिथे आणि अंधार झाला पूर्ण आणि रस्त्याने आम्हाला म्हणजे माझ्या गाडीची जी लाईट होती तीच होती फक्त आणि अंधार म्हणजे गाडीची लाईट होती त्याच्यामुळे आम्ही चाललेलो. आम्ही काही विचार नाही केला आणि माझ्या मनामध्ये गाडी चालवताना म्हणजे चालूच असतं रामा रामा आत्मा रामाचा गजर, मंत्र गजर. तर माझा तो चालू होता आणि समोरून जेव्हा तिकडनं असं पूर्ण म्हणजे एक घाटाचा रस्ता होता आणि काय माहीत नाही कसं काय तिथून असं म्हणजे समोरून तिकडनं गाड्या वेगळ्या जातात आणि इकडनं गाड्या वेगळ्या जातात आणि तिकडनं गाड्या चालू होत्या तरी पण तो रस्ता क्रॉस करून आमच्या स्कूटीकडे एक कुत्रा जोरजोरात म्हणजे जसं काय वाघच आहे असं एवढं जोरजोरात भुकत पण होता आणि अंगावर धावून पण येत होता आणि माझ्या मागे माझी बहीण बसलेली होती. तिला असं वाटलं का आता कुत्रा हा चावतोय का काय करतोय नक्की मला. तर मी तिच्याकडे बघत होती आणि मी स्कूटी चालवत होती. तिला असं म्हटलं काहीच नाही होणार आणि मी माझं एक्सिलेटर एकदम जोरात आणि माझी स्कूटी चालवत होती आणि माझं लक्ष समोर पाहिजे, रस्त्याकडे पाहिजे, गाड्या येतात ते त्यांच्याकडे पाहिजे. तर माझं लक्ष तिकडे नव्हतं. माझं लक्ष 10 मिनिटं मी त्या कुत्र्याकडेच बघत होते आणि माझं एक्सिलेटर जोरामध्ये जसं म्हणजे कुत्रा पळायचं त्या वेगाने माझं एक्सिलेटर चालू होतं आणि मी अशी त्याच्याकडे बघत असतो आपल्या म्हणजे तिला चावतोय का मला चावतोय का आमच्या मागे येतोय आणि तो कंटिन्यू म्हणजे जसं वाघ पळतो तसं एवढा जोरजोरात पळत होता आणि ते कंटिन्यू 10 मिनिटं चाललेलं होतं आणि माझं रस्त्याकडे काहीही लक्ष नव्हतं. म्हणजे डांबरी रस्ता आणि जो कच्चा रस्ता असतो त्याच्या शेजारचा त्या रस्त्यावर माझी गाडी चाललेली होती आणि तिकडनं डायरेक्ट दरी होती आणि एवढं असताना म्हणजे मला 2 मिनिटंसुद्धा म्हणजे लक्षात नाही आलं का इकडनं दरी आहे आणि समोरून गाड्या जोरात सुसाटला चालल्या आहेत आणि आपला म्हणजे समोर गाडी चालू आहे आणि आपण गाडी चालवतोय असं माझ्या काहीही लक्षात नाही. तेव्हा माझ्या म्हणजे तोंडामध्ये चालू होतं त्याच्यामुळे त्या मंत्र गजर चालू होता त्याच्यामुळे बाप्पूंनी मला 10 मिनिटं माझी गाडी हँडल केलेली होती आणि मला ते म्हणजे 10 मिनिटं पूर्ण ब्लँक झालेली होती का आपण गाडी चालवतोय म्हणून असं काही लक्षात नाही. सगळं फोकस त्या कुत्र्याकडे होता. त्याच्यामुळे मग नंतर मला पटकन क्लिक झाला आपण गाडी चालवतोय आणि हायवेला गाडी चालवतोय आणि 10 मिनिटं आपण गाडी आपल्या हातात नव्हतीच. आपण असं माझे हात असे म्हणजे वाटतच नव्हतं मी गाडी चालवते म्हणून आणि तो 10 मिनिटं मी असा विचार केला की अंबदने बापुरा. आम्ही घरी आल्यानंतर मी पूर्ण घरच्यांना सगळ्यांना सांगितलं की असा प्रसंग झाला आणि 10 मिनिटं मला असं वाटलं मी गाडी नाही चालवते आणि बापूंनी कसं काय म्हणजे घरी आणलं, सुखरूप आम्हा दोघींना घरी आणलं. त्याच्यानंतर आमच्या घरचे एवढे घाबरले की तुम्ही कधीच आम्हाला संध्याकाळचं असं हे नाही करा आणि मी कधी पण घरातून निघताना उदी लावून निघते आणि घरी जाताना सुद्धा उदी लावते. बापूंना प्रत्येक वेळेस सांगितलेलं असतं बापूरा तुम्ही माझ्या बरोबर चला ना, येताना तुम्ही सुखरूप घरी घेऊन या. हरिओम श्रीराम वंद्य.